अविनाश ब्रह्मांडकर हे बुलंद आवाज म्हणून सभागृहामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर सर्वसामान्य लोकांसाठी आवाज उचलणारा हा एक नेता आता विधान परिषदेला मिळालेला आहे। निश्चित हा विजय आमचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा एक या माध्यमातून नवीन अध्याय भंडारा गोंदिया जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे। एक नवीन नेतृत्व अविनाश ब्रह्मांडकर यांच्या या दोन्ही जिल्ह्याला मिळालेलं आहे। आता अविनाश ब्रह्मांडकर हे भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या अहोरात्र मेहनत करून विकास करतील। ब्रह्मांडकर आज विधान परिषदेवर निवडून आले आणि निश्चितच हा एक बुलंद आवाज म्हणून आता विधान परिषदेच्या सभागृहात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी असणार, शेतमजूर असणार, बहुजन समाज असणार आणि सगळ्या सामान्य लोकांसाठी आवाज उचलणारा हा एक आवाज आता विधान परिषदेला मिळालेला आहे। आणि निश्चितच ही विजय आमच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांची, या सर्व मतदारांची आहे। एक या माध्यमातून एक नवीन अध्याय या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे। एक नवीन नेतृत्व अविनाश भाऊंच्या माध्यमातून या दोन्ही जिल्ह्यांना मिळालेलं आहे आणि आता या माध्यमातून निश्चितच आपल्या या दोन्ही जिल्ह्यांचा विकास करण्यासाठी ते अहोरात्र मेहनत करतील। सर्वात आधी तर मी आमच्या महायुतीचे जितके वरिष्ठ नेते आहेत सगळ्यांचा मी आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला। आज काल आपल्या 18 तारखेला मतदान झालं आणि हे मतदान करत असताना आमच्या सगळ्या नगरपंचायतचे जितके नगरसेवक आहेत, पंचायत समितीचे सभापती आहेत, जिल्हा परिषद भंडाऱ्याचे, जिल्हा परिषद गोंदियाचे माझ्या सगळे सहकारी, या सगळ्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्या खऱ्या अर्थानं हा जो विजय आहे हा माझा या सर्व मित्रांना समर्पित आहे।